जय मल्हार या दोन बलाढ्य संघादरम्यान आपला सामना पाहायला मिळेल आणि या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा विनंती करेन या आपल्या आजच्या दिवसातील एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अमित देशमुख सर. थँक्यू व्हेरी मच. हॅलो शेख लाव लाव डीजे लाव थोडं. मॅच स्टार्ट होते. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेस करतोय डाफुरा फलंदाज अजय मराजगेचा हा चेंडू होता. पहिल्या षटकातला हा चेंडू मला वाटतं 5वा सामना आहे आपण पाहतोय. या ठिकाणी श्री वर्धविनायक विरुद्ध जय मल्हार हा संघ आपण दोन हात करतोय, एकमेकांशी लढतोय. वर्धविनायक संघाचा विचार केला तर मला वाटतं या सत्रामधला दुसरा सामना आहे, तर निश्चितपणे चांगलं काम केलंय. अजय मराजगेने पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना जिंकला होता. वाईटचा कॉल येतोय, थोडंसं आऊट आपण विचार करू शकतो. बॉल पडल्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा आऊट स्विंग झाला आणि त्याचा जास्तीच झाला आणि त्याच्यामुळं पंचांनी याला वाईटचा कॉल दिला आहे. वाईटच्या इशाऱ्यानंतर अभंतर धावसंख्येत भर पडते, 1 धाव मिळते. गोलंदाज आपण पाहतोय अजय मराजगे. फलंदाजी मार्कवरती जर विचार केला तर अतिशय अनुभवी, मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात अनुभवी आणि सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू कोण असेल तर विजय मुसळे, तो सलामीला. आणि त्याच्याबरोबर आहे रुपेश साळुंके. हो, यावेळी काय घडतंय काय बिघडतंय. विजय मुसळेचं मी कौतुक केलं होतं, सर्वात एक्सपिरियन्स आणि अनुभवी खेळाडू म्हणून त्याचा विचार केला जातो. तो फलंदाज मात्र यावेळी बाद ठरतोय. बॅटचा आउटसाइड एज लागला आणि कोणतीही चूक न करता जंप घेऊन मात्र यष्टीरक्षक विकेट किपरनी यावेळी मात्र झेल पकडला. फलंदाज बाद ठरतोय. लगेचच फलंदाजांनी आतमध्ये जायचंय, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नको. फलंदाज का थांबलाय? अतिशय जबरदस्त काम पाहायला मिळतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. मला वाटतं मंगेश चव्हाण अनुभवी खेळाडू आणि एका अनुभवी खेळाडूचा झेल पडलाय. मला वाटतं विजय मुसळे एक एक्सपिरियन्स खेळाडू मात्र या ठिकाणी बाद ठरतो. आणि बाद क्रम जर विचार केला तर पहिला क्रमांकाचा फलंदाज सलामीचा फलंदाज सलामी यावेळी तुटलेली पाहायला मिळते. अजय मराजगेने ही भागीदारी म्हणजे सलामीची जोडी फोडलेली पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या दरम्यान पहिलं षटक चालू आहे अजयचं आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल पकडला गेला. एकच धाव धावफलकावर विचार केला तर आतापर्यंत आहे 2 चेंडू आणि 1 धाव आणि 1 गडी बाद आपण पाहू शकाल. जय मल्हार या संघाचा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करून दाखवतोय वर्धविनायक. श्री वर्धविनायक संघ गणपतीच्या नावाने हा संघ खेळतो. पहिल्या सामन्यात मात्र विजय संपादन केला आणि त्याच्या आशा दुणावल्यात. विश्वास आता वाढलेला आहे, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल मात्र 1 टप्प्याने वाढलेली पाहायला मिळते श्री वर्धविनायक संघाचे. आणि दुसरा सामना खेळतोय श्री वर्धविनायक संघ अजय मराजगेच्या नेतृत्वाखाली. डावखुरा फलंदाज सन्मान दिला या चेंडूवरती. सन्मान खेरीच दुसरा ऑप्शनच नव्हता, पर्यायच नव्हता या चेंडूवरती. डिफेन्स केला गेला कारण साईकचा फलंदाज नौका फलंदाज होता. तिसऱ्या क्रमांकावरती प्राधान्य केलं गेलं. मला वाटतं महेश हा फलंदाज आहे, महेश सकपाळ. आणि ज्या पद्धतीने अजयने चेंडू टाकला त्याच्यावर त्याने डिफेन्स केला. सन्मान देण्याखेरीज कुठला पर्यायच ठेवला नव्हता. असं चांगल्या पद्धतीचा चेंडू त्यांनी टाकला होता. हो, हा चेंडू बाहेर निघतोय. थोडंसं स्विंग जास्त होत आहे. वाईटचा कॉल येतोय. इट इज अ कॉल फॉर हंपर शुड बी वाईट. अवांतर धावसंख्येत एकनी भर पडते. 2 धावा धावफलकावरती लागतील. दोन्ही धावांचा विचार केला गणेश सर तर दोन्ही धावा अवांतर स्वरूपात या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या जोडीलाच कृष्णा म्हात्रे सर ऑपरेटरच्या भूमिकेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सातत्याने जुळले जात आहेत.
जगदीश असेल आणि महेंद्र असेल, हे तिन्ही हे त्रिकूट यावेळी आपण काम करताना पाहताय. पण तिन्ही धावा अवांतर स्वरूपात येतात. वाईटचा कॉल पुन्हा एकदा येत आहे आणि या तिन्ही धावा अवांतर स्वरूपात मिळालेल्या आहेत. अजय कुठेतरी लाईन भरकटतोय, जिथे विजय मुसेचा अडथळा बाद झाला त्याच्यानंतर एक डिफेन्स चेंडू पाहायला मिळाला, चांगला सन्मान दिला महेशने आणि त्याच्यानंतरचे ते दोन्ही चेंडू होते ते कुठेतरी भरकटलेले पाहायला मिळाले. लेंथ लाईन ही भरकटलेली पाहायला मिळाली अजय मरासगीची आणि 3 धावा अवांतर स्वरूपात खर्च केल्यात आतापर्यंत अजयने, जर विचार केला श्री वर्धविनायक संघाचा. तर यावेळी पंचांचं बोट आकाशाकडे वरती होतोय. महेश सकपाळ बॅक टू पवेलियन. मोठा मासा गळाला लागलाय. पूर्णपणे शांतता पसरली मैदानावरती. एक मोठा फलंदाज, चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या, तिसऱ्या क्रमांकावर त्याला प्राधान्य दिलं. तो फलंदाज मात्र माघारी परतोय, महेश सकपाळ. थँक्यू रीसे. अतिशय जबरदस्त भेदक आणि तिखट मारा अजयचा मला वाटतं या गोलंदाजी मार्कवरती चालू आहे. ज्या पद्धतीने तो चेंडू टाकतोय, व्हेरिएशन पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडू तो स्विंग करण्याचा प्रयत्न आहे, आउट स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय, बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. विचार केला अतिरिक्त धावांचा ते तिन्ही चेंडू स्विंग झालेले पाहायला मिळाले. कृष्णा सर आउट बाहेर निघाले आणि आताचे जे 2 विकेट पडले जे झेलच्या स्वरूपात, ते दोन्ही चेंडू बॅटची कड लागून गेलेले आणि ते दोन्ही चेंडू स्विंग झाले, आउटला निघाले आणि त्याच्यामुळे ते दोन्ही फलंदाज चुकले आणि तिथं चुकीला असं म्हणतात की माफी नाहीये आणि त्यामुळे बॅटची कडा जाऊन दोन्ही विकेट बाद झालेत. महेश सकपाळ आणि दोन्ही फलंदाज विचार केला तर डावखुरे फलंदाज होते, विजय मुसळे आणि महेश सकपाळ. हे दोन्ही मातब्बर फलंदाज मात्र तंबूच्या आसराला परतलेत अजयच्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अवांतर धावेत भर पडेल. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या मला वाटतं भेटली जाते. वाईटचा इशारा आला होता, लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा हा चेंडू हाताळला गेला अजयने. 4 धावा मला वाटतं अवांतरच्या स्वरूपात ह्या धावा मोजल्या गेल्यात वर्धविनायक संघाने. निश्चितपणे जय मल्हार संघ अवांतर धावसंख्येत का होईना 4 या धावांपर्यंत मजल मारलेली पाहायला मिळते. उलटा स्वरूपाचा चेंडू यावेळी झेल होऊ शकतो आणि निश्चितपणे कव्हर क्षेत्रामध्ये यावेळी पुन्हा एकदा अजय मरासगीरेला मात्र सफलता मिळते. यावेळी शिकार झालाय संकेत सिनकर. थँक्यू. अतिशय जबरदस्त. अजयचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्या पद्धतीचे गोलंदाजी करतोय अजय, तिथं जर विचार केला तर एक सुद्धा रनचा विचार केला तर बॅटने आलेला नाही आहे. या सगळ्या ज्या 4 धावा आहेत तुमच्या स्कोरबोर्डवर दिसत आहेत, त्या 4ही धावा अवांतर स्वरूपाच्या आहेत. म्हणजे अजयची गोलंदाजीची भेदकता तुम्हाला पाहायला मिळते की त्यांनी बॅटला कट लागून एखादी रन सुद्धा काढून दिलेली नाही. इतकी चतुर गोलंदाजी किंवा चतुर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मला वाटतं गडी आतापर्यंत बाद झाले 3 आणि धावसंख्या आहे 4. यावेळी प्रवीण आला होता 5व्या क्रमांकावरती, मात्र हा चेंडू सरळ भरधाव वेगाने जातोय पेंडखुपली रोडकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. चला सामना चालू करा. एक षटक, पहिले षटक मात्र यावेळी प्रगतीपथावरनं समाप्त होत आहे, संपुष्टात आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला धावफलकावरती धावा आहेत 8, त्याच्यामध्ये एक चौकार ज्याचा विचार केला प्रवीण मुसळे, तो चौकार आपला आत्ताच नुकताच क्षणी. सॉरी थोडे डिस्टर्ब करतोय. कृपया सर्वांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाची सूचना आहे.
पोलीस स्टेशनवरून आलेल्या फोननुसार यूट्यूबची जी लिंक आहे ती मागितलेली आहे आणि मी ती सेंड केलेली आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जर आता लाईव्ह पाहत असतील तर आपण जे आजूबाजूला आहोत त्यांचे जर कोणाचे मास्क परिधान केले नसतील तर माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सर्वांनी मास्क परिधान करायचे आहेत. तर निश्चितपणे सर्वांनी मास्कचं प्रतिबंधक आहे, मास्क लावा. सुरक्षेसाठी आमच्यासाठी नाही सांगत, तुमच्या सर्वांसाठी सुरक्षेच्या भल्याने आपण सांगतोय मास्क परिधान करा. माझा मास्क आताच कोणतरी घेऊन गेलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी ऑन फायर करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. भरधावक्याने 6 धावांसाठी येतोय षटकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत या षटकारांच्या मदतीने. अतिशय जबरदस्त अजयची गोलंदाजी संपल्यानंतर मात्र दुसऱ्या क्रमांकावर आलेला गोलंदाज निलेश निवृत्तीच्या गोलंदाजीवर आक्रमण पाहायला मिळते. फलंदाज आक्रमण करतात, यावेळी कार्पेट सहाय्याने खेळून काढला चेंडू. गणगळ चेंडू केला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. या चेंडू रिझन झाला, त्यानंतर एकेरी धाव पूर्ण होते. 2 धावांमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेलं पाहायला मिळालं या चेंडूवरती. आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा, जिथे गडी जर आपण विचार केला तर 3 गड्यांचं नुकसान झालंय, 3 गडी बाद झाले असताना सुद्धा धावफलकावरती 16 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. अजयचं कौतुक करेल, निश्चितपणे कौतुक करेल, ज्या प्रकारे त्यांनी 3 गडी बाद केले. यावेळी मोठा फटका आक्रमण पाहायला मिळतंय. निवृत्तीच्या गोलंदाजीवर चढवलेलं आक्रमण फलंदाज रुपेशने अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 षटकार त्याच्या माध्यमातून याच गोलंदाजावर चढवले गेले आणि तिथे कुठे डावाला या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय, गती देण्याचा प्रयत्न करतोय हा रुपेश. हा फलंदाज रुपेश आणि प्रवीणची जोडी मात्र चांगल्या पद्धतीचं काम करते. आल्या प्रवीणने एक चौकार हाणला, त्यानंतर रुपेशला सुद्धा त्यांनी कानमंत्र दिले की आता 3 गडी बाद झाल्यानंतर आक्रमण करणं गरजेचं आहे, नाही तर आपल्याला पराभव आपल्या वाटेला येईल की काय ही साशंकता. हे तो चेंडू केला तो संतोष, चेंडू वरती अडकला, लगेच काढून द्यायचंय. चेंडू काढायचे साशंकता निर्माण केली गेली आणि त्याच मात्र नंतर रुपेशने हेरलं की आक्रमणाशिवाय आता पर्याय नाही. जर आपल्याला बचवायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं. आणि त्यांनी मात्र 2 षटकार हाणले आणि एक डावाला गती देण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही चांगले फलंदाजी करतात प्रवीण आणि रुपेशचा विचार केला तर. पण निवृत्ती मात्र खराब काम करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत पुन्हा भर पडली जाईल. धावसंख्या मात्र वाढलेली पाहायला मिळेल. 23 अंकावरती 23 लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे जय मल्हार या संघाचं श्री वर्धविनायक संघ मात्र गोलंदाजी मार्कवरती काम करतोय. बघा मास्कचे प्रतिबंध आहे, मास्क लावा. मी आता लगेच माझा मास्क हरवला तर मी नवीन घेऊन आलोय, तुम्ही सुद्धा वापरा. सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे, तुम्ही ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. हा आपणच आदर्श दिला पाहिजे तर लोक आपला आदर्श आपली प्रेरणा घेतील. हॅलो, थँक्यू डीजे. चांगल्या प्रतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण आणि रुपेशच्या माध्यमातून. यावेळी बॅटचा कडा लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळी जाईल. मला पायाचा वेध घेतला होता चेंडूनी
लेग बिफोर द विकेटची अपील सुद्धा केली गेली, पण मात्र एक धाव या चेंडूवरती पूर्ण होते लेग बाईकच्या स्वरूपात. प्रवीण होता स्ट्राईकला, आता ऑन स्ट्राईक असेल मला वाटतं रुपेश. 2 षटकार त्यांनी मारले होते. अनिकेत आलाय मला वाटतं, अनिकेत स्ट्राईकला आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, भीमरचा चेंडू, नो चेंडू दिला यावेळी अंपायरनी आणि या चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं. लॉंगॉनच्या डोक्यावरना सरळ वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरना हा चेंडू गेला सरळ भरधाव वेगाने. 6 धावांचे षटकार. संतोष अजून बॉल मिळाला नाही का संतोष? नोचा इशारा आणि या नोच्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. निश्चितपणे बघा आमच्या अंपायरची किती करडी नजर आहे. निश्चितपणे अंपायरचं ऑफिशियलचं कौतुक करायला हवं. अजिम शेख, अजित शेख आणि फयाज शेख हे तिन्ही ऑफिशियल अतिशय कडक निर्बंध प्रत्येक खेळाडूवरती लागतात आणि नोचा इशारा दिला. पुढचा चेंडू फ्रीट असेल, पण या चेंडूवरती काय घडलं ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे. नोचा चेंडू होता, बिमर नो होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं. 6 धावा आल्या, षटकार आला. धावसंख्येत मात्र मोठ्याने बदल झाला. धावसंख्या पोहोचेल 31 अंकावरती. 31 लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि निश्चितपणे निवृत्तीचं हे महागडं असं षटक ठरलंय, अतिशय महागडं षटक मी म्हणेल. त्याच्या चेंडूवरती 3 षटकार आलेत आणि पुन्हा एकदा आक्रमक पवित्र या रुपेशने अनिकेतने धारण केला. यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे पंचांकडे बॉल द्यायचा आहे संतोष. संतोष अजून एक तिकडे बॉल गेलाय, तिकडे एक बॉल गेलाय अजून. थँक्यू डीजे. निश्चितपणे जगदीश सर वारंवार विनंती करतायत, सूचना करतायत तुम्हाला की मास्क वापरा. बघा ऑक्सिजन प्रीमियर मास्क उपलब्ध आहेत. 199 त्याची नेट प्राइस आहे, पण आपल्याला माफक दरात 50 रुपयामध्ये ते उपलब्ध करून देतात. म्हणजे स्वस्तामध्ये आपल्या प्रीमियर लीगसाठी ते स्वस्तामध्ये उपलब्ध करून देतात. रिस्पेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह मास्क आहेत, त्यांचा निश्चितपणे वापर करा असं मी वारंवार तुम्हाला सूचना करेल. निश्चितपणे मॅच साठी आपण आलोय, मॅच बघण्यासाठी. खास आर्यन प्रीमियर लीग साठी डिस्काउंट त्यांनी दिलेला 199चा मास्क 50 मध्ये दिलेला आहे. धावसंख्या जर विचार केला धावफलकावरती आहेत 37 धावा. यावेळी स्वाईप स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स रित्या क्षेत्राच्या हातात पोहोचतोय. नितीन सावंत तिथे आहे. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा सन्मान्य ज्ञानेश्वर दादा सोगे हे रस्त्यावरून थेट प्रक्षेपण पाहतायत. अगदी 10 मिनिटांमध्ये त्यांचे इथे आगमन होईल. दादा मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. निश्चितपणे ज्ञानेश्वर दादा सोगे यांचं काही क्षणामध्ये आगमन होईल आणि निश्चित त्यांचं स्वागतही केलं जाईल. पण तत्पूर्वी मात्र सामन्याकडे लक्ष वेधणं खूप गरजेचं आहे. प्रवीणने स्वाईप स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. वन बाउन्स रित्या चेंडू नितीन सावंतकडे गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण 2 धावा रोखू शकला नाही प्रवीणसाठी. तो 2 धावांच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या. यावेळी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कूच करता चेंडू सरळ भरधाव वेगाने चेंडू दन 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 करत निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत जर विचार केला सामन्यांचा आजचा 5वा सामना आहे, तर चेसिंग करणारे जे संघ आहेत म्हणजे नेक्स्ट टाइम जी फलंदाजी करतात ते संघ बऱ्याच वेळा जिंकलेले पाहायला मिळतात. म्हणजे चेसिंग अवघड नाही या मैदानावरती. त्याच्यामुळं जास्तीत जास्त पहिल्या सत्रामध्ये किती धावा काढू शकतात याच्याकडे जास्त लक्ष असेल. मला वाटतं 55, 60 किंवा 65 धावाचा लक्ष जर ठेवला तर ते निर्णायक ठरू शकतं किंवा लढत होऊ शकते. कारण 35, 40, 45 या धावा मात्र लगेच शक्य होऊ शकतात डिफेन्स करताना किंवा सेकंड इनिंग करत असताना. त्याच्यामुळं जय मल्हार या संघाने एक डोक्यात लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कमीत
कमीत कमी 55-60चा आकडा लक्ष गाठायला लागेल तरच आपल्याला सामन्यामध्ये कुठेतरी झुंज देता येईल, एक लढत देता येईल. यावेळी स्वाईप स्वीप पूर्ण एकदा अतिशय जबरदस्त स्क्वेअरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार. 48 धावा धावफलकावरती येत आहेत. 48 धावा, 48 धावा आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती आहे. अनिकेतच्या रूपात, अनिकेतच्या माध्यमातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आणि एका चौकारच्या मदतीने अनिकेत खेळतोय अतिशय चांगल्या पद्धतीने 16 धावांवरती. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत अनिकेतने आणि तिन्ही चेंडूवरती विचार केला तर 16 धावा, 2 षटकार आणि एक चौकारच्या मदतीने अनिकेत खेळतोय. एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न करतोय प्रवीणच्या जोडीने. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त शॉट, पण यावेळी मात्र नितीन कोणतीही चूक करत नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीचं नितीन सावंतचं क्षेत्ररक्षण, झेल टिपला खाली होता, दडपण आलं होतं या चेंडूवरती, मात्र कोणतीही चूक न करता नितीनने झेल टिपला आणि माघारी धाडलाय अनिकेत या चांगल्या फलंदाजाला. चला, फलंदाज रवाना झालेत. धावसंख्या धावफलकावरती निश्चितपणे आपण पाहू शकाल 48 धावा आहेत. अनिकेत बाद ठरला यावेळी. मात्र फलंदाजांचा बादक्रम जर विचार केला 1 2 3 4 5 5 विकेटचं नुकसान यावेळी झालेलं आहे. 5 विकेटच्या नुकसानानंतर धावफलकावरती धावा 48 धावा आहेत. यावेळी प्रवीण पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय, फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फर्स्टला यावेळी फटका चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 48 धावा आहेत धावफलकावरती. थँक्यू ओडिजे. 3 षटक समाप्तीचा इशारा आमच्याकडे पोहोचतोय. 3 षटकांच्या दरम्यान 18 चेंडूवरती खेळ सांगून जातोय 48 धावांचा. एक चांगली भरदार खेळी सजवली. मला वाटतंय 2 षटकामध्ये जर अजयचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये अवांतर 4 आणि एक चौकारच्या मध्ये 9-8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या आलेल्या गोलंदाज निवृत्ती आणि प्रशांतनी मात्र बऱ्याच धावा खर्च केल्या. 48 धावा खर्च झाल्यात एकूण 3 षटकामध्ये. आणि जर गडी बाद होण्याचा क्रम जर विचार केला तर 5 गडी बाद झालेत आणि 48 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यामध्ये प्रवीणची चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत चांगल्या प्रकारे खेळ करून गेला, रुपेश चांगल्या प्रकारे खेळ करून गेला आणि यांच्यामुळे 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आणि शेवटचं डेथवरचं षटक चालू आहे, स्लॉगिंगचं षटक आहे. आता स्लॉगिंग होणं गरजेचं आहे, अपेक्षित असणार आहे स्लॉगिंग करणं. आणि जर स्लॉगिंगचे फटके पाहायला मिळालं तर निश्चितपणे 55-60ची जो मी आकडा सांगितला होता तो आकडा निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केला जाईल. ओहो, स्लोवर डिलिव्हरी, ब्रह्मास्त्राचा वापर केला. बिंदी गेन जे म्हणतात ना हिंदीमध्ये, बिंदी गेनचा वापर केला गेला. खाली राहिला चेंडू. अमित, आमचे काका आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय सीतारामजी मरागजी साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय सीतारामजी मरागजी साहेब. निश्चितपणे आलेल्या सर्व अतिथींचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी होतो आहे. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या माध्यमातून आर्यन प्रीमियर लीगमध्ये यावेळी मात्र हा चेंडू कार्पेट सहाय्याने फायनल क्षेत्रामध्ये रिझन होतोय. 1 धाव, दुसरी धावी सुद्धा पूर्ण झालेली आहे. पण विनंती करतो या ठिकाणी 6वा सामना ज्यांचा होणार आहे श्री केदारेश्वर किंगस्टार विरुद्ध मराठा वॉरियर्स. श्री केदारेश्वर किंगस्टार विरुद्ध मराठा वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी या षटक समाप्तीच्या अगोदर यायचं आहे. हे षटक समाप्त होण्याच्या अगोदर श्री केदारेश्वर किंगस्टार आणि मराठा वॉरियर्स या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. यावेळी बॉटमेश लागतोय, बॅटचा चेंडू सर्कलमध्ये अडवला झाला, गॅदर होतोय. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने सहाय्याने क्या होईना धावफलक मात्र
51 या अंकावरती पोहोचलाय. जय मल्हार या संघाचं निश्चितपणे जय मल्हार संघाचा जर विचार केला तर प्रशांत सर साळुंके यांचा हा संघ आहे. निश्चितपणे चांगलं काम पाहतात प्रशांत सर साळुंके अध्यक्षपदावरून आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पॅक सुद्धा केलेला हा जय मल्हार संघ आणि त्यांचा संघ मला वाटतंय 51 धावांवरती पोहोचतोय. पण यावेळी प्रवीणने मात्र त्यांचा जो फलंदाज आहे प्रशांत साळुंके सरांचा फलंदाज प्रवीण तो मात्र थोडासा निराशा होतोय, निराशजनक कामगिरी करतोय, त्रिफळाचित होतोय आणि मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. धन्यवाद डीजे. आमचे मित्र सन्मान्य सुनील सकपाळ साहेब यांचे आगमन झालंय. मराठा वॉरियर संघाचे सन्मान्य सुनील सकपाळ यांचे आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय की आपण क्रीडा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मराठा वॉरियर्स आणि श्री केदारेश्वर किंगस्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की षटक समाप्त होण्यापूर्वी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. अमित, जय मल्हार संघाचे संघमालक सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचंही स्वागत करतो. निश्चितपणे प्रशांत सर साळुंके सर त्यांचा सामना पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या लीगसाठी उपलब्ध होत आहेत. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील शब्दसमोर मनपूर्वक सरचं स्वागत आपण करूया. आणि निश्चितपणे आपण विचार केला तर मंडळाचे सुद्धा ते अध्यक्ष म्हणून अच्छा आता सध्या ते पॅकरच्या भूमिकेत आहेत आणि आनंद घेतात आपल्या सामन्यांचा. आपल्या संघाचा सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळतो. 51 धावा धाफलकावरती 55 धावा धाफलकावरती आहेत. हो, बिंदी गेंद पूर्णपणे यावेळी वापरली गेली. चांगला व्हेरिएशन पाहायला मिळालं गेलं. स्लोवर डिलिव्हरी फेकली गेली आणि यावेळी फसला फलंदाज. षटक समाप्तीचा इशारा पोहोचला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला धाफलकावरती धावा आहेत 55 धावा, 55 लॉस ऑफ 6 विकेट. अतिशय चांगला खेळ मला वाटतं करून दाखवला जय मल्हार संघाने. पण मला वाटतं जर चेसिंगचा विचार केला, डिफेन्स नंतरचा द्वितीय सत्राचा विचार केला तर अवघड असं काही नाही आहे. शक्य होऊ शकतं जिथे अजय मराठीसारखा मातब्बर खेळाडू आहे, त्यानंतर गणेशसारखा चांगला खेळाडू आहे, तर निश्चितपणे आवाक्याचं आव्हान शक्य होऊ शकतं. 56 धावांचं आव्हान मगाशी पहिल्या सामन्यामध्ये पार केलेलं आपण पाहिलं होतं. आणि पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं जय मल्हार संघानेच श्री वर्धब्रेक संघाने हा आकडा पार केला होता. अजय महाराज चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि निश्चितपणे तो संघ एक आशाभूळ नजरेने विश्वासाने पाहतोय. त्यामुळे 56 धावांचं लक्ष हे मोठं नसणार आहे. तर निश्चितपणे 56 धावांचा लक्षाचा पाठलाग होणार की नाही होणार यामध्ये आलेले हे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला निश्चित भेटतील. पण मायक्रोफोनवर असतील आमचे सहकारी मित्र राम मोरे सर. प्लीज मी पुन्हा एकदा एक विनंती करते, श्री केदारेश्वर किंगस्टार आणि मराठा वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचंय. मी म्हटलं होतं की षटक समाप्तीपूर्वी आपण यायचंय, पण खूप लेट होतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये हा नाणेफेकीचा कॉल केला जातो. सर पुन्हा एकदा विनंती आपण त्यांना करूया. हॅलो, स्टेजच्या समोर बरोबर ग्रीन कलरमध्ये जे रेस्टॉरंट उघडलंय संतोष बनागजी यांनी, तिथं ऑमलेट पाव, भुर्जी पाव, त्याचबरोबर चायनीज आणि पाण्याची पूर्ण बॉटल 10 रुपयाला दिली जाणार आहे. जर आपल्या कोणाला भूक लागली असेल तर पैसे देऊन तिकडे आपण खायचं आहे. समोर स्टेजच्या समोर जे ग्रीन कलरचं रेस्टॉरंट उघडलं आहे संतोष मरागजी यांनी, तर आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे सर्वांनी. धन्यवाद डीजे. यानंतरचा सामना श्री केदारेश्वर किंगस्टार आणि मराठा वॉरियर्स संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी याचे. केदारेश्वर किंगस्टार आणि मराठा वॉरियर्स. चला मराठा वॉरियर संघाचे संगणक लवकर या. मराठा वॉरियर संघाचा कर्णधार आणि श्री केदारेश्वर किंगस्टार त्यांचा संघ
मी सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि आमचे काका सीतारामजी मराठे यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोघांनी यायचे. यूट्यूब लाईव्ह आहे. यानंतरचा सामना श्री केदारेश्वर किंग्स स्टार सन्माननीय विजयजी जाधव साहेब तथा माननीय मराठा वॉरियर्स सन्माननीय दत्ताजी सकपाल साहेब 2012चा ज्यांनी IPL ची ट्रॉफी जिंकली होती असा मराठा वॉरियर्स संघ आज पुनश्च एकदा नाणेफेकीचा डिसिजन सांगायचं, वरतीच सांगायचं डिसिजन कोणी जिंकलं. मराठा वॉरियर्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय थँक्यू जगदीश सर. तर पंचांचा इशारा येतो इथे अवांतर चेंडू फेकला जातोय. वाईट स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला आणि आपण जाऊया विचार केला तर धावफलकावरती 56 धावांचं लक्ष आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना भरत विनायक या संघाने इथे अपील मागितली गेली, दाद मागितली गेली, मात्र पंच स्तब्ध पाहायला मिळत आहेत. कुठल्या प्रकारची हालचाल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. म्हणजे नक्कीच फलंदाज सुरक्षित असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये शैलेश मोरे आणि एका बाजूला मात्र प्रशांत सकपाळ ही सलामीची जोडी पाहायला मिळाली. आणि गोलंदाजी मार्कवर नक्कीच अमित सर आपण उल्लेख केला होता की एक अष्टपैलू खिलाडी एक आणि ज्याचा बरेच वर्ष दहशत या कोयना क्रिकेट विश्वामध्ये असेल की या कालापूर विभागामध्ये बरेच वर्ष क्रिकेटवर दहशत आपल्याला पाहायला मिळाली आणि अजूनही आहे ती दहशत. तोच अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे विजय मुसळे हे आमचे आदरणीय, आम्ही त्यांना दादा म्हणून संबोधतो, आमचे मोठे बंधू अशा स्वरूपाने आम्ही त्यांचा नामोल्लेख करतो. यावेळेचा फुल टॉस चेंडू होता, रिव्हर्सचं शस्त्र अटेम्प्ट केलंय, टायमिंग परफेक्ट पाहायला मिळालं आणि त्याचंच उत्तर पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. पंच इशारा करतायत की हा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारांशी धावफलकावरती विचार केला तर मात्र 6 धावा या धावफलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत. धन्यवाद डीजे. मराठा वॉरियर संघाने आपलं निर्णय लगेचच कळवायचा आहे. मराठा वॉरियर तो चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि पहिला इथे ब्रेकथ्रू मिळवून दिला जातोय. का म्हटलं होतं विजय मुसळे यांना अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं. जरीही फलंदाजीमध्ये ती किमया दाखवता आली नसली तर मात्र गोलंदाजीमध्ये ती किमया दाखवताना पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज इथे बाद केला गेला. 6 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. डीजे अप्रतिम स्ट्रोक सर, याला म्हणतात टायमिंग. टायमिंग स्ट्रोक क्लास दाखवला. चेंडू टप्पा पडला त्याच वेळेमध्ये हे डिसिजन घ्यावं लागतं की चेंडू कुठे टप्पा पडतोय आणि त्यावेळेस डिसिजन घ्यावं लागतं. ते डिसिजन पाहायला मिळालं आणि चेंडू 6 धावांसाठी फेकून दिला गेला. मराठा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर या 6 धावांनी धावफलकाचा आपण उल्लेख करूया. 12 धावा धावफलकावरती क्लास दाखवला गेला आणि या क्लासने आता मात्र विचार केला तर मी सर अमित सर नक्कीच मी सांगेन आवर्जून की अदनान भातोसे म्हणजे पॉवर प्लेचा बादशाह
त्याला संबोधलं जातं. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे 30 या क्षेत्राच्या बाहेर स्ट्रोक खेळायचे असतात हे मात्र त्याला जणू काय तो म्हणजे आपण म्हटलं की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात अशा प्रकारे त्याचे खेळ मी पहिल्यापासून पाहतोय की पॉवर यस हा डेटर आहे सर. पॉवर प्लेमध्ये तो जर आला तर मात्र नक्कीच धावाचा आलेख उंचावतो. यस यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेला होता मात्र बॅट चेंडूचा कुठला संपर्क नाही आणि शेवटचा चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि अशा स्वरूपामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त केले जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती 1 गटाच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे श्री भरत विनायक या संघाच्या. थँक्यू डीजे थँक्यू. तर अनिकेत देवरे यावेळेस गोलंदाजी मार्फत दुसरं षटक हाताळेल. स्ट्राईकला आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे शैलेश मोरे. नॉन स्ट्राईकला पण ज्याच्या बॅटमध्ये क्लासिकल षटकार पाहिला तो म्हणजे अनंत बदोजे. 56 धावांचं लक्ष आहे. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती अजूनही विचार केला तर मात्र विजयापासून बराचसा लांब हा संघ पाहायला मिळतो श्री भरत विनायक संघ. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की तुम्हाला धावांचा आलेख मात्र उंचावताना पाहायला मिळेल आणि इथे पहिला चेंडू आपण पाहतोय. पंच आम्हाला इशारा करतायत की अनिकेतचा पहिला चेंडू अवांतर आहे. ऑप्शन सोडून गेला चेंडू दबावामध्ये प्रेशरमध्ये हा चेंडू फेकला की काय असंच चेंडू नो आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि चेंडू नो काउंट केला जाईल आणि याचप्रमाणे पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. पहा इथे मात्र गिफ्ट मिळाले आणि ते गिफ्टचा मात्र बेनिफिट घेता येईल का फलंदाजाला. शैलेश मोरेला ते त्याचा बेनिफिट घेता येईल का कारण तर शैलेश शेलार हा फलंदाज आहे आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. फ्रीचा चेंडू आणि फ्रीचा चेंडू इथे मात्र अवांतर आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू फेकलाय म्हणजे याचा फ्री हिट कंटिन्यू राहील. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असेल. अजूनही फलंदाजाला संधी मिळेल. ती संधीचं सोनं केलं जाईल का कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार संधी मिळत नाही. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्हाला संधीचं सोनं करता येणं गरजेचं आहे आणि ते संधीचं सोनं केलं जात आहे आणि चेंडू मात्र फेकून दिला गेलाय. आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. तर या षटकाराने पाहूया धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा 20 रन ऑन दी स्कोर बोर्ड. अनिकेतचं दुसरं षटक आपण पाहतोय. काहीसा महागडा हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला चेंडू उडू त्यानंतर वाईड आणि फ्रीच्या चेंडूवर आला षटकार. यावेळी सुद्धा टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. चेंडू हवेमध्ये आणि तिथे खराब जजमेंट क्षेत्राच्या माध्यमातून पहा जिथे झेल होता तिथे मात्र 2 क्षेत्राच्या दरम्यान तू मै पाहायला मिळालं. कॉलिंग खराब पाहायला मिळालं आणि ते याचीच जर उत्तर पाहिलं तर मात्र 2 क्षेत्राच्या दरम्यान चेंडू मात्र झेल जमिनीला ड्रॉप केला गेला. झेल जमिनीला दान केला गेला आणि चेंडू मात्र 1 बाउन्स निघून गेला 4 धावांसाठी. 4 धावा आल्या. 4 धावांची 24 धावा धावफलकावरती. पहा तुम्हाला एक चूक कारण इथे जर झेल घेतला गेला असता तर फलंदाज बाद गेला असता. डॉट चेंडू पाहायला मिळाला असता आणि काहीसा दडपण या संघाच्या माध्यमातून रिलीज केलं गेलं असतं मात्र चूक केली गेली आणि आपण पहा त्याची किंमत किती मोजावी लागते. इथे फुटवर्कचा वापर
ऑन साईडला खेळला गेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, इथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जय मल्हार संघाच्या माध्यमातून. या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने नक्कीच घेऊन जातील, कारण एका बाजूला आपण पाहतोय अजूनपर्यंत गोलंदाजांनी सुद्धा बऱ्याचसा धावा खर्च करत असताना तुम्हाला त्याला साथ देणं गरजेचं आहे. ते साथ मात्र चांगली योग्य ते लाभत नाहीये आणि क्षेत्राच्या माध्यमातून चुका केल्या जातात आणि चुका आपण पाहिलं, 2 चुका आणि 2 चुकांची किंमत तब्बल 8 धावा, 2 चौकार पाहायला मिळाली या धावफलकावरती आणि धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. यावेळेस ऑफ साईडला चेंडू खेळला गेलाय, वन बाउन्स तिथे चांगला पण पाहिलं, डीप मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि काशीनाथच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि याच दरम्यान एका धाव्याने 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लक्ष आपण जिथे वर्णन केलं होतं, उल्लेख केला होता की 56 धावांचं लक्ष आहे. आता मात्र या षटकातील काही शेवटचे चेंडू आता काही शिल्लक असतील. आर्यन फ्रेंड्स अँड फाउंडेशन आयोजित मित्रांनो आपण पाहतोय की आर्यन प्रीमियर लीग APL या नावाने ही लीग ओळखली जाते. 2021-22 हे वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय आणि या आयोजनाचं हे 11वे वर्ष, म्हणजे आपण 11वं पर्व आपण पाहतोय. आणि त्याच दरम्यान आपण विचार केला तर मात्र या खेळपट्टी अतिशय देखणी खेळपट्टी पाहायला मिळते. सर्कल पद्धतीची खेळपट्टी आपण ज्या प्रकारे मागे उल्लेख केला होता मी की आपण पाहिलं होतं की आपला नेव्ही, भारतीय नेव्हीने मागील काही महिन्यामध्ये आपण पाहिलं की हायवेवरती इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला होता की इन केस जर इमर्जन्सी जर सिच्युएशन आली तर आपल्याला युद्ध विमानं कशा प्रकारे इमर्जन्सी लँडिंग करता येईल. आणि जर विचार केला तर हे ग्राउंड सुद्धा त्याच पद्धतीचे, इथे सुद्धा इमर्जन्सी लँडिंग होऊ शकते. एवढी क्लीन ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान इथे धाव घेतली जाते, चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने फलकावरती धावा 33 धावा, 33 रन ऑन दी स्कोर बोर्ड. वारंवार खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षण वारंवार चौकार पाहायला मिळालेत. म्हणजे जिथे आपण विचार केला तर केवळ 3 धावा खर्च झाल्या असत्या, तिथे मात्र तब्बल 12 धावा खर्च झालेत, कारण खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस आनंद बातोजी आपण पाहिलं सफल झाला होता काहीसा, त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीजमध्ये परतला, मात्र बॅट चेंडूचा कुठलाही संपर्क आपल्याला मिळत नाहीये. आणि अशा स्वरूपामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त झाला इथे. आणि 2 षटका समाप्तीअंती आपण पाहिलं तर श्री वरद संघाच्या धावफलकावर धावा 33 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. डीजे
धन्यवाद डीजे. तर आता मात्र केवळ 15 धाव्यांची विजयासाठी गरज. 10 चेंडू 15 धावा. यानंतरचा होणारा सामना श्री केदारेश्वर किंगस्टार वर्सेस मराठा वॉरियर्स. या संघाने लगेचच तयार राहायचे. केदारेश्वर किंगस्टार वर्सेस मराठा वॉरियर्स. तर ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले त्या संघाने हा सामना संपता क्षणीच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून आपला वेळ कव्हर केला जाईल. तर आता मात्र 10 चेंडू आणि 15 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय की चेसिंग करणारा संघ मात्र सहज गतीने विजयाच्या समीप आणि विजय साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दिशेने वाटचाल वरद विनायक या संघाचे पहिला विजय त्यांनी नक्कीच साकार केलाय. आजच्या दिवसातला या APL मधले या आयोजनामधले पहिले विजयाची माळ त्यांच्या गळामध्ये पाहायला मिळाली, या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या विजयासाठी आसुसलेला हा संघ दुसऱ्या विजयाच्या दिशेने सुद्धा वाटचाल सुद्धा चांगली पाहायला मिळते. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. चांगला कमबॅक करून देतोय शुभम. एक षटकार खेचल्यानंतर चांगला कमबॅकिंग चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला. बिंदी चेंडू ज्याला म्हटलं जातं तो चेंडू ते फेकला गेला आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक, चांगला कॉन्फिडन्स वाढवून देताना यावेळेस आपण पाहतोय गुड लेट स्पॉट वरून चेंडू मात्र उसळी घेताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचा बॅट चेंडूचा यावेळेसही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगला यस अप्रतिम बॅकअप सुद्धा पाहायला मिळते. शुभमच्या माध्यमातून चांगला कमबॅक केलं जातंय. आता मात्र जय मल्हार संघाच्या आशा उंचावताना पाहायला 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिलं. ज्या शैलेशने षटकार खेचला होता त्याच शैलेशला बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट स्वरूपाचे फेकण्यामध्ये सक्सेसफुल झाला. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कुठलीही चूक केली जाणार नाहीये. चांगला कमबॅकिंग चेंडू फेकला गेला. अखेरच्या क्षणी मात्र शैलेश शेलारला इथे जेलबाद स्वरूपामध्ये बाद केला जातोय. आणि आता मात्र सूत्र पाहिलं तर 7 चेंडू आणि 15 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. थँक्यू डीजे. नक्कीच आठवण करून द्यावी लागेल की या जय मल्हार संघामध्ये 2 जुने सितारे आहेत. आपण पाहतोय एका बाजूला विजयजी मुसळे आणि एका बाजूला मात्र आपण पाहिलं तर काशीनाथ सागपाळ आणि त्यांच्याच माध्यमातून सर आपण मगाशी बघितलं पाहिलं तर विजय मुसळे यांच्या माध्यमातून काय सुंदर चौकार अडवला गेला. आणि यावेळेस काशीनाथजी सागपाळ यांच्या माध्यमातून अप्रतिम जेल म्हणजे ओल्ड इज गोल्ड ही मात्र संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पाहतोय आता 7 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज योगेश स्ट्राईकला मात्र आनंद बातोशे. आता मात्र वरद विनायक हा संघ काही साधारणपणामध्ये काहीसा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. आणि कमबॅक करताना शुभम यावेळेस सुद्धा अप्रतिम लाईन लेथ पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला आणि ज्या फलंदाज आपण कौतुक केलं होतं आनंद बातोशीला सुद्धा आपण पाहिलं. यावेळेस डॉट चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवर आले 2 धाव, तदनंतर षटकार, तदनंतर चांगला कमबॅक, प्रत्येक चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर आला विकेट. अप्रतिम कमबॅक कशाला म्हणावं मित्रांनो, तर याचं जिवंत उदाहरण दाखवलं जाते शुभम सपकाळच्या माध्यमातून. जिथे आपण सर पाहिलं होतं की 10 चेंडू आणि 15 धाव्यांची विजयासाठी श्री वरद विनायक या संघाला गरज होती. तोच सामना मात्र या शुभमने येऊन ठेवलाय, तो म्हणजे 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. आता मात्र विचार केला तर स्ट्राईकला आता स्ट्राईक आपलं काहीसे बदललेले पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल हार्ड हिटर फलंदाज योगेश जाधव, नॉन स्ट्राईकला मात्र आनंद बातोशे आणि गोलंदाजी मार्गचा विचार केला तर आता मात्र जबाबदारी स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने ज्या गोलंदाजावरती जबाबदारी, तो गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश वरती यावेळेस खूप मोठी जबाबदारी असेल. एका बाजूला विचार केला तर ऋषिकेश वरती 2 जबाबदारी असतील. एक म्हणजे जय मल्हार संघ आपला या आयोजनामध्ये या लीग मधले पहिली मॅच खेळतोय, पहिला मॅच विजयी करून देण्याची जबाबदारी असेल. आणि एका बाजूला जर चुकीची गोलंदाजी केली, खराब लाईन फेकली तर मात्र श्री वरद विनायक इथे दुसरा विजय संपादन करू शकतो. तर श्री वरद विनायक या संघाच्या विजयाच्या मध्ये आता मात्र जर कोण असेल तर तो मात्र ऋषिकेश. चला सुरू करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज.
ऋषिकेशचा पहिला चेंडू फुल टॉस होता, टायमिंग खराब, शॉट सिलेक्शन चुकलं, चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र झेल जमिनीला ड्रॉप केला जातोय. जीवनदान दिलं जातं योगेशला, ज्याची शरीरयष्टी जर पाहिली तर बॅटच्या टप्प्यामध्ये बॅटच्या रेंजमध्ये जर चेंडू आला तर मात्र नक्की षटकार चौकाराची मोहर लगावली जाईल. आणि त्याच फलंदाजाला तुम्ही जर अशा क्षणी जर जीवनदान देत असाल तर मात्र नक्कीच तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल का, हे येणाऱ्या चेंडूमध्ये येणारा काळ वेळ स्पष्ट करेल. आता जाऊया पुन्हा एकदा, आपण पाहतोय आता विचार केला तर 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. इथून मात्र गोलंदाज ऋषिकेशला 5 चेंडू केवळ फेकायचे आहेत, मात्र 13 धावा रोखायचे आहेत. आणि एका बाजूला विचार केला तर फलंदाजांना 13 धावा कुठायचे आहेत, मात्र हातामध्ये केवळ 5 चेंडू. इथे पंच इशारा करतायत की अवांतर चेंडू आहे, लाईन लेन खराब आहे. मी म्हटलं होतं योगेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याचंच काहीसं दडपण प्रेशर पाहायला मिळते. पहिला फुलटॉस चेंडू होता, योगेशला त्याचा फायदा घेणं गरजेचं होतं, बेनिफिट उचलणं गरजेचं होतं. तिथे मात्र योगेश चुकला आणि आता मात्र चुकी करतोय गोलंदाज ऋषिकेश. एक अवांतर चेंडू फेकला गेला, आता मात्र 5 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र झेल घेतला जाईल का? यस, इथे मात्र चेंडू फेकून दिला जातोय, स्ट्रेट लॉफ केला जातोय आणि चेंडू निघून जातोय तब्बल 1 2 3 नव्हे तर तब्बल 6 धावांसाठी. आणि या 7 धावांनी धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 50 धावा, अर्धशतक यावेळेस या संघाचा पाहायला मिळतं. आता मात्र विजयासाठी केवळ 5 धाव्यांची गरज होतं. सर, मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की विजय यस 3 चेंडू आणि 6 धाव्यांची, 4 चेंडू 6 धावा, 4 चेंडू 6 धावा. तर ज्या प्रकारे म्हटलं होतं की योगेशची शरीरयष्टी जर पाहिली तर मात्र त्याच्या बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला तर षटकार फेकला जाईल आणि तेच दाखवलं गेलं. 4 चेंडू 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे, पुन्हा या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली जाते. पुन्हा एकदा जय मल्हार संघाच्या आशा उंचावताना गोलंदाज ऋषिकेश. आता मात्र ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता 3 चेंडू 6 धावा, प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा या घ्याव्या लागतील. आता मात्र प्रत्येक चेंडू मध्ये 1 धाव जर आली तरी तुम्ही विजय होऊ शकत नाही. मात्र एक विजय षटकार आला तर मात्र इथून आपला पहिला सामना पराभूत होऊ शकतो. आणि इथून आपण पाहतोय गोलंदाज वारंवार चुका करताना धडपणामध्ये आहे, प्रेशर मध्ये आहे, चेंडू अवांतर फेकला गेलाय. आता मात्र सूत्र पाहायला मिळतंय 3 चेंडू आणि 5 धावा. जर विचार केला तर नक्कीच ऋषिकेश जर इथून 2 डॉट चेंडू आणि सामन्यामध्ये जय मल्हार संघ कमबॅक करू शकतो, विजयी सुद्धा होऊ शकतो. मात्र ऋषिकेशची कामगिरी करेल का हे पाहणं महत्वाचं आहे. का योगेश आणि आनंद ही जोडी आपल्या संघाला विजय करेल. यावेळेस आपण पाहतोय यस पायावर चेंडू आढळला गेला, त्यानंतर मात्र यष्ट्या इथे बेल्स इथे पडल्या गेल्या, उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि योगेश हार्डेड फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. आणि वरद विनायक संघाच्या आशा ज्या फलंदाजाने उंचावल्या होत्या तो योगेश यावेळेस मात्र बॅक टू दी पवेलियन पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. आता मात्र खूप रंगतदार क्षणी हा सामना येऊन टिपलाय. जिथे आपण पाहिलं होतं 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती, तिथे ऋषिकेशने चांगला कमबॅक करून दिला. पुन्हा एकदा जय मल्हार संघाला या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व इथे दाखवताना पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या माध्यमातून. आता मात्र सूत्र पाहिलं तर विजयासाठी श्री वरद विनायक या संघाला पाहिजे तर 2 चेंडू मध्ये तब्बल 5 धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 5 धावा. इथून मात्र 1 डॉट चेंडू आला तर मात्र श्री वरद विनायक संघ बराचसा दडपणामध्ये पराभवाच्या छायामध्ये फेकून दिला जाऊ शकतो. मात्र इथून जरी आपण विचार केला 1 चौकार किंवा दुहेरी तिहेरी धाव सुद्धा श्री वरद विनायक या संघाला विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकतं. इथून मात्र कोण कमबॅक करेल? फलंदाज अजय मरागजे, ज्याच्याकडे जर पाहिलं तर राष्ट्रपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहिलं, व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज यावेळेस अजय मरागजे स्ट्राईकला आहे. आणि गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाचं आपण कौतुक करताना थकत नाही आहोत तो गोलंदाज म्हणजे ऋषिकेश. 2 चेंडू आणि 5 धावा. इथून मात्र पहिला चेंडू फेस करतो अजय. फुल टॉस चेंडू दिलाय, चूक केले का? आणि इथे मात्र आपण पाहतोय खूप मोठी चूक केली गेली आणि चेंडू मात्र निघून जातोय. विजयी षटकार अजयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं पहिला सामना आपण पाहिलं तर
जय मल्हार संघ आपला पहिला सामना पराभूत होताना पाहायला मिळाला आणि एका बाजूला मात्र या आयोजनामधला पहिला संघ श्री वरद विनायक संघ ज्या संघाने आपले पहिले दोन्ही सामने विजयी झालेला पाहायला मिळतोय. हॅलो, श्री केदारेश्वर किंग्स्टार आणि मराठा वॉरियर्स कृपया आपण लगेचच मैदानामध्ये जायचे. यानंतर श्री ओमसाई 11 आणि ओमसाई 11 आणि श्री ओमसाई 11 सन्माननीय सुभाषजी सावंत साहेब आणि सन्माननीय लक्ष्मणजी महाराजजी साहेब यांच्या संघाची यानंतर एक मॅच होईल. तदनंतर त्यांची मॅच होणार आहे. आपणही तयार राहायचं आहे. त्यानंतर जय भवानी आणि आरुष स्पोर्ट्स 9 नंबरची मॅच होईल. केदारनाथ 11 वर्सेस जय मल्हार आणि 10वी मॅच क्रिशिव 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. तर